नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्य उत्पादन आणि क्रीडा युवक कल्याण खातं त्यांच्याकडे देण्यात आले. सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलेलं नाही. राज्यपालांनी खाते बदल घोषित केलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे औकाफ खातं सुद्धा देण्यात आलंय. मतलब पूरे महाराष्ट्र के लिए, स्पेशली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए फिर से एक हिस्ट्री क्रिएट करने के लिए, क्योंकि हमारे पास पहले कभी महिला उप मुख्यमंत्री पद नहीं आया किसी के, मतलब महाराष्ट्र में पहली महिला डीसीएम होने के लिए और हिस्ट्री बनाने के लिए हम सबको ऐसा लग रहा है कि एक प्राउड मोमेंट है, क्योंकि हमने देखा है वही लगातार सोशल वर्क में महिलाओं के लिए, युवकों के लिए बहुत काम किया करती थी. अब उसका जो बेनिफिट है पूरे महाराष्ट्र को देखने में चांगलं वाटतंय मला. परंतु ज्या सर्कमस्टन्सेस मध्ये झालं त्याचं मात्र अतिव दुःख आहे. महाराष्ट्रात अजितदादांची पोकळी कधीच भरून निघणार नाही, हे मात्र तितकंच सत्य आहे. असं शपथविधी झालेला आहे असं आता कळतंय. त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा. दादांचाच वसावारसा त्या पुढे चांगल्या पद्धतीने चालवतील हा विश्वास होता.